मी जबाबदारीने शब्द वापरतो. राजकारणाची गटारगंगा झाली का झाली. आजचे राजकारणी हे गब्बर सिंगच आहेत. लोकांना तो गब्बर सिंग ओळखू याचा, पण आत्ताचा गब्बर सिंग लवकर ओळखू येत नाही. या व्यवस्थेमध्ये बरं बोला, खरं बोलायचं असेल तर तुम्हाला तिथं राहता येणार नाही. खुर्चीवर बसलेल्या माणसाला कुणी काय मागून दे, त्याला देतोच म्हणायचं. कोण म्हणला मला जरा सूर्याला जाऊन भेटून येतो, हो निश्चितपणानं त्या दिशेनं अभ्यास केला जाईल, तुला नेलं जाईल तिथं पुढे. पण ते तोडा फोडा आणि राज्य करा हे तुम्हाला योग्य वाटतंय का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले होते की ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे राज्य करते. लक्षात आलं का? शेतकऱ्याच्या पोराला अनेक जण मुली देत नाहीयेत. तो रोजगार मग कुठेतरी सत्ताधारी पक्ष उद्योजकतेला जास्त मोठं करते आणि कृषी क्षेत्राकडे कमी लक्ष देत आहे ना. पूर्वीच म्हणते शेतकरी नवरा नको गो बाई, अशी परिस्थिती आहे. मी असं नाही म्हणणार की मुलींची चुकी आहे, नाही आहे. जुनी माणसं फार शहाणी होती. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हणायची. बाद झालं आता हे UPC MPC बंद करायला पाहिजे. हे ज्या घरात एखादा आजारी पडलं तर दवाखान्यात जायला पैसे बी नसते ती, पण बोलताना मोदीचं चुकलं, ते पवार साहेबांना काही कळलं नाही, अमित शहाचं आता काही खरं नाही. अरे तुझं पाक बिघडलंय. कधी कधी नायकाच्याही भूमिका मिळाल्या, कधी कधी मला खलनायकाच्याही मिळाल्या. एखादा डायलॉग दादा कोणकींचा किंवा गीत म्हणून दाखवताल का? नाही, एकटा जीव सदाशिव नावाचा पिक्चर काढला, मला आता वाटायला लागलं ते माझ्यावरच संदर्भ देऊन काढला का काय. कसं आहे की एक दिवसाचा मुख्यमंत्री वगैरे हे पिक्चरमध्ये काही होतं, 3 तासामध्ये लेकरंही होतात. आणि आता आमच्या काही सहकाऱ्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मी त्यांच्याकडे माईक देतो, त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर द्यावी. तर सर, माझा प्रश्न असा आहे की सध्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे किंवा आता जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतीलच लवकरच, त्याची देखील डेडलाईन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. मात्र एक शेतकरी नेते म्हणून तुमचं यावर काय मत आहे की कायमस्वरूपीचा हा पर्याय आहे का, की शेतकऱ्यांना वारंवार दिली जाणारी कर्जमाफी आणि हा कायमस्वरूपीचा मुद्दा आहे का? एक आहे की कर्जमाफी पहिली जी या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली होती. तगाई त्यावेळी माफ केलेली होती. त्याच्यानंतरची जी कर्जमाफी दिली गेली या महाराष्ट्रामध्ये अंतुले साहेबांनी दिलेली होती, विकास सोसायटींची. अंतुले साहेबांच्या बाबतीमध्ये आता योगायोगानं तुम्ही विचारलं म्हणून नाव माझ्या तोंडात आलं. शरद जोशी म्हणायचे की ज्याला शेतीतलं कळत नाही तोच माणूस शेतीचं भलं करू शकतो, आणि त्याचं उदाहरण म्हणजे अंतुले साहेब आहेत. त्याच्यानंतरची कर्जमाफी दिली ती VP सिंग सरकार आल्यानंतर VP सिंग यांनी दिली. ती छोटी होती, 10,000 रुपयेपर्यंतची, पण ठीक आहे, त्या काळामध्ये कर्जही लोकांचं कमी असायचं. त्याच्यानंतरची कर्जमाफी मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये झाली. त्याच्यानंतरची महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी देवेंद्र फडणवीसच्या 14 ते 19च्या सरकारमध्ये गेली. नंतर महाविकास आघाडीच्या सरकारनं दिली आणि त्याच्यानंतर आता परत एकदा महायुतीच्या सरकारनं दिली. 2 लाख हे थकबाकीदार शेतकऱ्याला दिली, 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला दिली. आता एक असं आहे की कर्जमाफी हा शब्दसुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये वापरणं चूक आहे असं मला वाटतं. कारण जो गुन्हा करतो त्याला माफी दिली जाते. आता माझा बाप जर शेती करून जर सगळ्यांना पोटभर खायला घालत असेल तर तो काही त्याचा गुन्हा आहे असं मला वाटत नाही. मी या कर्जमाफीला कर्जमुक्ती म्हणेन. पण शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात मरतो. जी शेतामध्ये पेरणी करतो आणि ज्यावेळी ती पेरलेलं उगवून येतं त्यावेळी त्याला कर्जाचाच गोंडाला येतो. असं का होतं? कारण शेतकऱ्याचं दारिद्र्य हे सरकारच्या धोरणामध्ये लपलेलं आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला, 1951 साली हंगामी सरकार होतं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली, आणि त्यावेळी घटनेमध्ये पहिली दुरुस्ती झाली. 31B अनुसार शेड्यूल 9 तयार केलं. आणि या शेड्यूल 9 मध्ये शेतकऱ्यांच्या विरोधातले म्हणून जे काही कायदे तयार झाले ते सगळेच्या सगळे कायदे त्या शेड्यूल 9 मध्ये टाकले. शेड्यूल 9 असं सांगतं
की यामध्ये जे कायदे समावेश केलेले आहेत या कायद्याच्या विरोधामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. उदाहरणार्थ अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय आहे की शेतकऱ्याचा शेतमाल हा अत्यावश्यक वस्तू कायद्यात आणला, त्यामुळं सरकारला वाटल तवा सरकार बाहेरनं आणू शकतं, वाटल तवा त्याच्यावर निर्यात बंदी लागू शकतं. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला एका बाजूला आपल्याला दिसतं वीज दिली, पाणी दिलं, कर्जमाफी दिली आणि एवढं खुराक घातल्यानंतर सुद्धा हा का पळत नाही, हा का आत्महत्याचा विचार करतो. म्हणजे एखाद्या पोराला खाली खोबरं घालायचं, दूध द्यायचं आणि 2 पाईप जाम बांधायचं आणि म्हणायचं आता शर्यतीत तुझा पहिला नंबर आला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याचं अनेक कायद्यानं पाय बांधले गेलेले आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं कर्जमाफी हा एक तात्पुरता इलाज आहे. म्हणजे तुम्ही आता सगळे आपण ग्रामीण भागातले आहात, किस्तूड उठतं आपल्याला, आपण त्याला किस्तूड म्हणतो. शहरामध्ये काही लोक त्याला पोळ उठलाय म्हणते ती. आता एक किस्तूड बरं आपण केलं दवा करून, पण नंतर बी उठलं. मग किस्तूड का उठायला लागलं, कर्जमाफी सातत्यानं का करावी लागते याचा जोपर्यंत आम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत मला वाटतं शेतकऱ्याचा हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. एक शेतकरी नेता म्हणून राज्यभरात सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. खोत यांच्यासमोर तर 2 पर्याय दिले, राजकारण की शेती, कोणतं निवडणार तुम्ही? आता एक असं आहे, तो मी सांगतो, हितच एक मोठी गफलत झालेली आहे. तुम्ही मला 2 पर्याय विचारलं की एक शेतकरी आणि एक राजकारण आणि तुम्ही पर्याय कुठला निवडणार. काय परिस्थिती झाल्या तुम्हाला मी सांगतो की शेताभातामध्ये राबणारा असेल किंवा श्रम करणारा माणूस असेल, याच्यासमोर राजकारण्यांनी या पद्धतीची एक भावनिक सातत्यानं त्याच्यासमोर ठेवली की अरे बाबा शेती आमची काळी आहे, मग तू सिंहासनावरती बसणार का काळ्या आईची सेवा करणार. मग तो भावनिक असतो बिचारा, ते म्हणतो नाही मग सिंहासनावर नाही बसणार, मी काळ्या आईची सेवा करणार. या भावनिकतेतून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पोरांनी बाहेर आलं पाहिजे. कारण माझ्या बापाचं जगणं हे जर सरकारच्या व्यवस्थेमध्ये असेल, त्यांनी निर्माण केलेल्या धोरणामध्ये असेल, तर आमची लेकरं धोरण ठरवायला, धोरण बदलायला त्या व्यासपीठावरती गेली पाहिजे. ती आज सगळी राजकारणी म्हणतात आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. मग शेतकऱ्याच्या पोरानं आम्हीही राजकारणी आहोत, आम्हालाही आमदार बनायचं आहे, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे का म्हणू नये. त्यानं म्हणायला पाहिजे, त्यानं बोलायला पाहिजे. जोपर्यंत हा समाज जागा होत नाही की ह्या व्यवस्थेचं मालक सुद्धा आम्ही आहे, तोपर्यंत राजकारणी, प्रस्थापित सगळे पुढारलेले लोक, वाड्यात राहणारे सामान्य माणसाची भाषा बोलू शकत नाहीत. आज काय झालंय, आम्ही देणारे आहोत आणि तुम्ही घेणारे आहात. गावगाड्यातल्या राबणाऱ्या माणसानं म्हटलं पाहिजे अरे देणारे आम्ही आहोत, तुम्ही घेणारे झाला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की राजकारण आणि शेती ही 2 चाकं आहेत. एक धोरण ठरवतं आणि एक गुणाकार करतं आणि समाजाला जगवतं. आता जर जगवणारं आणि गुणाकार करणारं आणि धोरण ठरवणारं एकच झालं तरच संपत्ता येईल. आणि जर धोरण ठरवणारं वेगळं असलं आणि गुणाकार करणारं वेगळं असलं तर काय होईल. धोरण ठरवणारं माझ्या बापाचं फक्त खळच लुटत राहील, कारण धोरण त्याच्या हातात आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणेन आजचे राजकारणी हे गब्बर शिंगच आहेत. गब्बर शिंगामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार फरक आहे असतला नाही. हे इंडियातले गब्बर शिंग आहेत आणि राबणारी माणसं ही भारतातली आहेत. आणि म्हणून मी त्याची एक फोड करताना तुम्हाला सांगेन
की पूर्वीच्या गब्बर सिंगात आणि आत्ताच्या गब्बर सिंगामध्ये काय फरक आहे? तर आहे. इंडियातला गब्बर सिंग तो पुढारलेला आहे, सुधारलेला आहे, शहाणा आहे, सुशिक्षित आहे. त्यावेळचा गब्बर सिंग हा ओळखू येत होता लवकर. कारण गब्बर सिंग शोले पिक्चर तुम्ही बघितला असेल, तो घोड्यावर बसून याचा, डोक्याला फेटा असायचा, खांद्यावरती घोंगडं आणि बंदुकीच्या गोळ्यांची माळ असायची, काखेला बंदूक असायची, चौकात आला की हवेत बार करायचा आणि लगेच त्याचे सगळे सैनिक गोळीबार करायचे, कुणाला गोळ्या घालायचे. गावातला म्होरक्या पळत त्याचा पाया पडायचा आणि मग तो आदेश द्यायचा की घरात जे सामान असेल ते पारावर आणून टाका. लोकांना तो गब्बर सिंग ओळखू याचा. लोकांना कळायचं हे ना आपल्याला लुटलंय. पण आत्ताचा गब्बर सिंग लवकर ओळखू येत नाही, कारण तो आमच्यासारखेच कपडे घालतो, आमच्यासारखाच बोलतो, हात जोडत येतो. का आम्हाने कधी कळतं? ज्यावेळी आमचं खळं लुटलं जातं तेव्हा कळतं की या गब्बर सिंगानं आमचं खळं लुटलं. तुमच्या लक्षात. आणि म्हणून धोरण ठरवायला शेतकऱ्याची पोरं, राबणारी गावगाड्यातली पोरं धोरणामध्येही असली पाहिजे ती, आणि काळ्या आईच्या शिवारात सुद्धा असली पाहिजे. सदाभाऊ खोत हे आपल्याला शेतकरी नेते म्हणून सर्वश्रुत आहेत महाराष्ट्रात, पण त्यांच्या राजकारणाची सुरुवात म्हणा किंवा समाजकारणाची सुरुवात कुठून झाली? एक आहे की मी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो पवार साहेबांनी पूर्वी लढवला होता, तिथं जाऊन मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो 2014ला. शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं मी स्वतंत्रपणानं उभा राहिलो होतो. त्या काळामध्ये मोदी लाट मोठ्या प्रमाणामध्ये 14ची निवडणूक होती. माझ्या विरोधामध्ये विजयसिंह मोहिते पाटील होते आणि माझा पराभव त्या ठिकाणी 21,000 मतानं झाला. मला तिथल्या मतदारांना मी हात जोडेन की मला 5 लाख मतं मिळालेली होती आणि काही माझा संबंध नव्हता. मी सांगली जिल्ह्यातून येऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर उभा राहिलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मला मतदान त्या ठिकाणी केलं. पण एक लढाऊ माणूस हा राजकारणामध्ये आला पाहिजे, ही भूमिका देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं ठेवली आणि त्या माणसानं मला 2016ला आमदार केलं आणि मंत्री केलं आणि राजकारणाच्या पटलावरती खऱ्या अर्थानं उभा केलं. कारण आमचा काही असा पारंपरिक वारसानं मी राजकारणामध्ये आलो नाही. खऱ्या अर्थानं अपघातानंच मी राजकारणामध्ये आलो. देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचा उदय झाला नसता तर सदाभाऊ खोत मला वाटत नाही की तो आमदार आणि मंत्री झाला असता. कारण आमची लढाई हे सगळ्या ह्या धेंड्यांच्या बर होती आणि हे धेंडे हे आम्हाला नेहमी तुरुंगाच्याच वाऱ्या करायला लावत होत्या. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस या माणसानं जिथं धोरण ठरतं त्या पंढरीमध्ये तुम्हाला वारी करायचं आहे आणि त्या वारीला नेलं. निश्चितपणानं मी त्यांना धन्यवाद देत. तुम्ही आता बोलताना म्हणलं तरुण पिढी AI आणि डिजिटल मार्केटिंगकडे खूप जोरात आकर्षित होती. तीच तरुण पिढी शेतीकडे आकर्षित होण्यासाठी तुम्ही कोणते बदल सुचवाल? जुने जाऊन द्या म्हणा लागुनी, सावध ऐका पुढच्या हाका. कुसुमाग्रजची कविता आहे. तर आपल्याला प्रगतीच्या दिशेनं जायचं असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाचा स्वीकार निश्चितपणानं करावा लागेल. मी तर असा विचाराचा माणूस आहे की जग हे एक बाजारपेठ आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं तर विश्वची माझे घर, सगळं विश्व माझं घर आहे. आणि म्हणून तुम्हाला जगाबरोबर धावायचं असेल तर जगानं जे काही आत्मसात केलेलं आहे, जगानं जे काय नवं संशोधन उभा केलेलं आहे त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल तर आपण जगाबरोबर जाऊ शकतो. आणि मी निश्चितपणानं आजच्या तुम्ही म्हटला तसं जर तरुण पिढीला मी आव्हान करेल की निश्चित तंत्रज्ञानाचा आविष्कार आपण स्वीकारूया. सरकारनं सुद्धा शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र आता बदल करावा लागेल. आता माझ्यावर टीका टिप्पणी होऊ शकेल पण मी एक सांगतो की BA BCom
हे सगळं आता बंद करायला पाहिजे. हे कालबाह्य झालेलं आहे, ह्याचा काही उपयोग नाही आहे आता. तुमच्या लक्षात घ्या. BA चा उपयोग नाही, BCOMचा उपयोग नाही. बाद झालं आता हे UPC MPC बंद करायला पाहिजे. तुम्हाला मी खरं सांगतो, मी तर त्याच्या पुढं आहे. कारण तुम्हाला गरज काय आहे ते तुम्ही निर्माण करायला पाहिजे. आज काय आहे तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो. केमिकल इंजिनियर मुलगा होतो, आता त्याला डिग्री मिळाली, मग त्यानं कारखाना उभा केला पाहिजे केमिकलचा, मग त्याच्या हातामध्ये सर्टिफिकेट आहे. पण कोणत्याही बँकेत तो सर्टिफिकेट घेऊन गेला आणि तो जर म्हणला की मी आता केमिकल इंजिनियर झालोय, मला केमिकल फॅक्टरी काढायची आहे, मी 1000 माणसाला रोजगार देणार आहे, हे सर्टिफिकेट आहे माझं, 5 वर्ष मी माझ्या आयुष्याचे तिथं दिलेले आहेत, पण मला फॅक्टरी उभा करायला 10 कोटी रुपये लागते. ते बँकवाला म्हणते 20 कोटीचं तारण दे. अरे त्याच्याकडे 20 कोटी असतं तर ती इंजिनियर कशाला झालं असतं? त्यानं काहीतरी केलं असतं. आणि म्हणून व्यावसायिक शिक्षण, त्या शिक्षणातून रोजगार निर्मिती होणारं शिक्षण, या पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपल्याला उभा करावी लागेल. अरे इंग्रजांना गरज होती कारकुनांची, क्लार्कची, त्यांना लागत होतं. रेल्वेला TT लागत होता, गाडी चालवायला ड्रायव्हर लागत होता, हिशोब ठेवायला क्लार्क लागत होता, अकाउंटवाला लागत होता. आता तुम्ही ते किती निर्माण करणार आहे? तुम्ही रोजगार देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणार का नाही? का तुम्ही सगळी शिक्षण व्यवस्था ही चाकरमानी करणार आहे का? चाकरी करणारी व्यवस्था निर्माण करणार आहे का? जुनी माणसं फार शहाणी होती. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी म्हणायची. अरे नोकरी म्हणजे काय आहे? आम्ही आमच्या शेतावर गाई म्हशीचा गोठा सांभाळायला सालानं गडी ठेवतो, मग तोही नोकरच आहे ना. फक्त ह्यो सरकार नावाच्या व्यवस्थेचा जावाई होतो, आणि तो मग जावाय लाडावलेला जावाय आहे. म्हणजे शेतावर काम करणारा नोकरदार हा घाम गळतो, कामाला दाम मिळतं, काम नसलं तर त्याला आपोआप घराकडे जावं लागतं. पण हा जावाय एकदा परमनंट होतो, कधीही त्याचा घाम मग गळत नाही, त्याच्यावर कधी दुष्काळ पडत नाही, त्याच्यावर कधी गारपीट होत नाही, का आयुष्यभर आरामशीर जगतो. ही व्यवस्था आपल्याला संपवावी लागेल खऱ्या अर्थानं तो. आणि म्हणून तुम्ही जे म्हटला की नव्या पिढीला जर पुढं घेऊन जायचं असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला फार मोठा बदल करावा लागेल. ही चाकरमानी शिक्षण व्यवस्था संपवावी लागेल. आपण चीन पुढं का गेला? आपण नाही का अभ्यास करणार? कारण चीनमध्ये बारीक 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 उद्योग उभा राहिले. ते कसे उभा राहिले? तिथं पाणी दिलं गेलं, वीज दिली गेली, जागा दिला गेला, आणि भांडवल 0% विनातारण मोठ्या प्रमाणामध्ये दिलं गेलं. आणि म्हणून तिथं रोजगार उभा राहिले ना. तुम्हाला खेळतं भांडवल द्यावं लागलं. आपल्याकडे एखादा कारखाना उभा राहतो आणि त्याला खेळतं भांडवल नाही. खेळतं भांडवल का द्यायचं असते? कारण मी समजा घड्याळ तयार करायचा कारखाना काढला तर 5 वर्ष मला जगाचं मार्केट काबीज करायला वेळ लागणार आहे. 5 वर्ष माझं उत्पादन सुरू राहिलं पाहिजे, तेवढं भांडवल मला मिळालं पाहिजे. राहून द्या माझ्याकडं स्टॉक. काय आज माझं काय होतंय? 100 वस्तू तयार केल्या की माझं भांडवल संपतंय. भांडवल संपलं की कारखाना बंद पडतोय. कारखाना बंद पडला की कामगार निघून जाते. ती 100 एकस्तवर 100 रुपये काढलेलं जर कर्ज असेल तर ते 300 रुपये होते. मग कारखाना बी इकून ती भागत नाही, त्याच्या किडण्या बी इकून भागत नाही. म्हणजे याचा आम्ही कुठं अभ्यास करणार का नाही? ह्यो जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो, माणसाची पोटातली भूक पोटातच भागवता येते. पोटातली भूक जर त्या माणसाची मस्तकात गेली तर पोटातल्या भुकेला भाकर खायला लागते, मस्तकातल्या भुकेला भाकर नाही लागत, ती माणसं खायला उठते. लक्षात घ्या. तो आज ती अवस्था झाली. आज सरांनी मगाशी विचारलं की या देशामध्ये, या राज्यामध्ये आंदोलनाचं माहोल का तयार झालं? त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की वाहता वडा आहे, नाला आहे, वाहता नाला आहे. आपण गावाकडे त्याला वडा म्हणतो.
आता वाहता वडा ज्यावेळी आटतो त्यावेळी त्याची धार संपती आणि मग डबकी 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 पाण्याची तयार होतात, थोडी 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 थोडी. पण त्या डबक्यात जे किडे असतात त्यांना वरनं अन्न येण्याचं थांबून जातं. मग आतलं अन्न आहे तेवढं ते खातात. ते संपलं की ते एकमेकाला खायला उठतात. तसं प्रवाह थांबला की त्या प्रवाहाचं रूपांतर डबक्यात होतं. त्या डबक्यात अन्न याचं थांबलं की त्यातले किडे एकमेकाला खायला लागतात. तसं आज झालंय. ओबीसीवाला म्हणतोया ओपनवाल्यांना आमच्यात याचं नाही, ओपनवाला म्हणतोया तुमच्यामुळं आमचं पाक बिघडलं या, एस टीवाला म्हणतोय तुम्ही आमच्यात येऊ नका, एस सीवाला म्हणतोय तुम्ही आमच्यात येऊ नका, तुझं भलं ह्याच्यामुळं झालंय. हे डबकं झालंय. ह्याला प्रवाह वाहता करावा लागेल आणि तो वाहता करायचा असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावा लागेल आणि तरुणांना खऱ्या अर्थानं आपल्या देशातल्या तरुणाला दिशा द्यावी लागेल. कारण हिंदुस्तान हा तरुणांचा देश आहे. मी एका वाक्यात त्याचं हे करायचं झालं तर इथं जगणं स्वस्त आहे, मरणं महाग आहे. कारण एकदा मी अंगावर घेतलेले जीनची पॅन्ट आणि टेरिकॉटचा शर्ट 4 घेतले की मला कंटाळा येतो, पण त्या जीन पॅन्टला आणि टेरिकॉट शर्टाला मात्र कंटाळा येत नाही. मला वाटतं आता बाद झालं, काढून फेकूया. लक्षात, मला खायला मिळतंय, सरकार देतंय आम्हाला खायला. 80 कोटी लोकांना मोफत धान्य, किती आकर्षक आहे. ज्या देशाची लोकसंख्या 150 कोटी आणि ज्या देशातले लोक 80 कोटी 2 वेळचं अन्नसुद्धा मिळवू शकत नाहीत, तेवढं सुद्धा त्यांच्या हातात रोजगाराची संधी नाही, कसा काय देश पुढं जाणार? म्हणजे जगणं सोपं आहे, मरणं भाग आहे. कारण एक घरात पेशंट जर असेल, कॅन्सरचा असेल किंवा इतर आजाराचा, तर अख्खं घर कोलॅप्स होतं. ग्रामीण भागातला मोठा आजार झालेला माणसाला आम्ही लीलावतीला घेऊन जाऊ शकतो का? आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो का? आम्ही कोकिळाबेन हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. इथं जगणं स्वस्त आहे, मरणं महाग आहे. आणि म्हणून मला वाटतं, अरे जगणं महाग करा, मरणं स्वस्त करा. मग जगणं महाग करा की लोक म्हणतील मग काय महागाई वाढवा का? नाही, तुम्ही त्याला रोजगाराची संधी द्या, त्याला उद्योग उभा करायला ऊर्जा निर्माण करून द्या. त्या शिक्षण पद्धतीमध्ये, उद्योग धोरणामध्ये तुम्ही बदल करा, तरच आमचा तरुण जगाबरोबर धावू शकेल, तरच जगाच्या बाजारपेठेमध्ये सन्मानानं उभा राहू शकेल. पण सर, आता तुम्ही म्हणता की प्रत्येक समाज, एस टी समाज, एस सी समाज किंवा हे जे आंदोलनामध्ये गुरफटत चाललं आहे किंवा वर्गीकरणामध्ये आता एस सी एस टीचं वर्गीकरण आहे, पण ह्याचं नेतृत्व कुठंतरी नेतेच करतात. आणि मग सर्वसामान्य माणसाला जात किंवा आरक्षण ह्या गोष्टीमध्ये तो त्याच्या कामामध्ये बिझी आहे, पण हे नेतेच कुठंतरी काहीतरी अशा पिल्लू सोडून त्यांना आंदोलनामध्ये इन्व्हाइट करतात, असं नाही वाटत का? काय आहे, मी मगाशी म्हटलं की या देशामध्ये जगणं स्वस्त असल्यामुळं काम तर तुम्हाला लागेल. मोकळं डोकं हे सैतानाचं घर असते. तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा समाज त्याची क्रियाशक्ती संपुष्टात येते, लक्षात आलं का, त्यावेळी तो समाज वेगळ्या दिशेनं धावायला लागत असतो. आता तुम्ही मी एका प्रश्नाकडे येतो की आज काय परिस्थिती आहे. शेतामध्ये राबणारा, इतर शेतीच्या जोडधंद्याच्या व्यवसायामध्ये राबणारा आणि बँकेमध्ये शिपाई असणारा, प्रतिष्ठा कुणाला आहे? तो शेतामध्ये राबणारा जोडधंद्याला प्रतिष्ठा नाही आहे. बँकेमध्ये शिपाई आहे ना, अरे चालल, आपली मुलगी तिथं देऊया, निदान 4 घास तर सुखाचं खाईल. लक्षात घ्या तुमच्या. मी काय म्हटलं की हे सगळं जे काही उभा आज जे चाललंय ते जगणं, आमचं सुखकार हे तिथं होतंय, चाकरीमध्ये होतंय, सरकारी बाबू झाल्यानंतर होतंय. ही जी व्यवस्था तयार झाली हिला आता कुंठित करावी लागेल. कारण तो प्रवाह, त्याची गरज आता संपलेली आहे. प्रत्येक गोष्टीला एक लिमिटेशन आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ही सगळी धोरणं आहेत, ही शांत डोक्यानं आपल्याला बदलणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्ही म्हणलात की इथं बिरीज मला शासनावरती
कोण घेऊन जाईल त्याची होती. एक लक्षात घ्या, मी ते अजून थोडक्यात साध्या भाषेत उत्तर देईन की 100 लोक आहेत, 51 पागल आहेत, 49 शहाणी आहेत, प्रचंड अभ्यासू आहेत. पण लोकशाहीमध्ये राज्य कोण आणणार? 51 वाले आणणार आहेत, पागल आणणार आहेत, शहाणी नाहीत आणू शकत. लक्षात घ्या तुमच्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शहाणी माणसं ह्यांची संख्या कमी आहे. म्हणून आता आपल्याला खऱ्या अर्थानं काही गोष्टी, मी तुम्हाला म्हटलं की त्या पागलांच्या विरोधात बोलता येतं का? मग ती खुर्ची घालवतील ना. त्यामुळं खुर्चीवर बसलेल्या माणसाला कुणी काय मागून दे, त्याला देतोच म्हणायचं. कुणी उपोषण करून दे, आंदोलन करून दे, चालत येऊन दे, त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ तयारच ठेवायचं. त्यानं ते कामच करायचं, संकटमोचक. थोडक्यात तुम्हाला ते त्यानं काम तेच करायचं. कुणी म्हटलं मला चंद्रावरती राहावयाला जावंसं वाटतं, हो निश्चितपणानं धोरण तयार करू चंद्रावर जायचं. कोण म्हणला मला जरा सूर्याला जाऊन भेटून यायचं, हो निश्चितपणानं त्या दिशेनं अभ्यास केला जाईल, तुला नेलं जाईल तिथंपर्यंत. काय आजच्या व्यवस्थेमध्ये खरं बोलायचं नाही तर बरं बोलायचं. लक्षात घ्या तुमच्या. काय तुम्हाला जर टिकायचं असेल तर या व्यवस्थेमध्ये बरं बोला, खरं बोलायचं असेल तर तुम्हाला तिथं राहता येणार नाही. सर, आजही ग्रामीण भागामध्ये महिला शेतकऱ्यांना फक्त शेती म्हणूनच पर्याय आहे रोजगारासाठी. आजही ग्रामीण भागामध्ये महिलांना रोजगाराचा दुसरा पर्याय उपलब्ध नाही आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजे? एक त्याचं थोडक्यात जर उत्तर द्यायचं असेल, ग्रामीण भागातल्या माझ्या माईमाऊलीची कहाणी फार मोठी आहे. खरं जर बघितलं तर पारंपरिक आमचा इतिहास, पारंपरिक आमच्या चालीरीती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून कर्तबगार जे लोक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले, ही वीरांची भूमी, ही साधू संतांची भूमी, यांचा ठेवा जर कुणी जर जपला असेल तर ते गाववाड्यातल्या माझ्या माईमाऊलीनं जपला. मग तो जात्याच्या ओवीच्या भोवतानं जपला असेल, नाहीतर तिनं झिम्मा फुगडीमध्ये गावगाड्यामध्ये गौरीच्या सणामध्ये तिनं तो जपला असेल. या सगळ्या परिस्थितीमध्ये हलालकीचं जीवन ही गावगाड्यातली माझी माईमाऊली जगत आली. कारण तिनं स्वप्न बघितलं आपल्या नवऱ्याच्या सुखाचं, तिनं स्वप्न बघितलं आपल्या लेकरा बाळांच्या सुखाचं, तिनं स्वप्न बघितलं आपल्या नातवांचं. तिनं तिचा आजार, तिचं दुःख हे खरोखर तिनं गिळून घेतलं आणि ती जगत राहिली. हे ग्रामीण भागाचं विदारक खरंच चित्र आहे. आता काही अंशी आपल्याला ग्रामीण भागातल्या घाईमध्ये किंवा इतर सणासुदीमध्ये गावगाड्यातली माईमाऊली आमची नटलेली थाटलेली आपल्याला दिसते, पण ते वैभव बिचारीचं नसतं. कसं आहे की माकडवाला गावामध्ये येतो आणि माकडिनीला साज करून येतो, कारण तिला चांगले कपडे घातलेले असतात, तिच्या माकडिनीच्या कानामध्ये नथ असते, गळ्यामध्ये सोन्याचा हार असतो आणि कानामध्ये सोनं घातलेलं असतं, सगळं असतं. ते बिचारे नाचत असते, पण ते वैभव माकडवाल्याचं असतं. तसं गावगाड्यातलं, कारण ते खेळ झाला की ते वैभव काढून घेतो. तसं गावगाड्यातल्या माझ्या माईमाऊलीला लग्नाच्या किंवा इतर कामाच्या सणासुदीला सोनं बिनं गळ्यात तिच्या दिसतं कधी कधी, पण ज्यावेळी घरावर संकट येतं त्यावेळी पहिलं तिच्या अंगावरचं सोनं हे सावकाराकडं किंवा सोनाराकडं बँकेकडं घाण पडत असतं. आणि म्हणून शरद जोशींचं मला परत नाव घ्यावं लागतं की लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये त्यांनी राबवला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं दारूबंदी करा आणि माईमाऊलीच्या नावानं शेतीचा तुकडा करा. किमान ज्यावेळी तिच्या आपत्ती येईल त्यावेळी तिला सन्मानानं जगता येईल. आणि तेच धोरण या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये शेतामध्ये राबणारी माझी माईमाऊली असेल किंवा शेतमजूर माईमाऊली असेल, तिला शेतकरी महिला हा दर्जा देण्याचं काम देवाभाऊनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये केलं.
निश्चित बदलत्या काळामध्ये अवघड कामं ही आज तिच्याकडून काढून घेतली गेली किंवा कमी झाली. कारण नळ नव्हता तेव्हा घागर तिच्या खांद्यावरती होती, चक्की नव्हती त्यावेळी जातं तिच्या हातामध्ये होतं. पाणवटा ज्यावेळी घरात नळ आला त्यावेळी पाणवटा बंद झाला, नाही तर पाणवट्यावरती धुवायला जात होती. ट्रॅक्टर आला, डोक्यावरचं ओझं वैरणीचा भारा तिच्या थांबला. गॅस सिलेंडर आला, जळणाची मुळी तिच्या डोक्यावरची खाली झाली. अशी अनेक उदाहरण देता येतील. अजून आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल. आणि म्हणून लक्ष्मी मुक्तीच्या कार्यक्रमाच्या बरोबरीनं जो काही लोक आता टीका टिप्पणी करत आहेत की महिलांना 1500 रुपये दिलं, मतासाठी दिलं, अरे नाही, त्या माऊलीमुळं खऱ्या अर्थानं आज समाज उभा आहे. ती शेताभातामध्ये राबत आहे, ती जनावराच्या गोठ्यामध्ये राबत आहे आणि ती आमची जननी आहे. वंश वाढवण्याचं काम, समाज सुदृढ करण्याचं काम, गुणाकार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कोण करतं? पुरुष आणि स्त्रीमध्ये गुणाकार करण्याचं काम ही मायमाऊली करत असते. एकाचे दोन, म्हणजे ती एक आहे, तिच्यापुढे येणारी मुलं 2 असतील 3 असतील म्हणजे ती गुणाकार करते. शेतकरी गुणाकार हा जगवण्याचा करतो, पण ते जगवण्याचं राखायचं काम आणि त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम ही मायमाऊली करत असते. म्हणजे थोडक्यात भाऊ कसं आहे, आपल्या ग्रामीण भागातली महिला एखादी सक्षम झालेली महिला, तिला कसं मागं खेचलं जातं हा समाज ते काम करतं. सक्षम महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम होऊन देत नाही. कसं आहे, आता सरांनी विचारलं आणि तुमच्या या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की आपलं ठीक आहे, सरकारकडून अपेक्षा असणं हे गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण शेवटी धोरणकर्ते ते आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये जर ग्रामीण भागाचा आपण जर विचार केला तर तिच्या श्रमाचा जर आपण एकंदरीत जर हिशोब काढला तर माझ्या माहितीप्रमाणे ग्रामीण भागातले मायमाऊली हे सर्वसाधारणपणे 17 ते 18 तास काम करत असते. कारण सकाळी पहाटे उठायचं आणि सायंकाळी झोपस्तोपर्यंत हा सगळा जर त्याचा बघितला. अलीकडं काही धोरणं सरकारनं आणली. महिलांना अर्ध तिकीट हा काही मी म्हणत नाही की तो त्याच्यातून मोठं काहीतरी मिळतंय, परंतु मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला. लातूरमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली आणि ती आत्महत्या केल्यानंतर सरकारनं ते धोरण आपल्या राज्यामध्ये आणलं की उच्च शिक्षण हे मुलींना मोफत दिलं जाईल. मग ते मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या शाखेंचं असेल. आणि त्यातून आता मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हटलं तरी शिक्षण क्षेत्रामध्ये मुली निश्चितपणानं भरारी घेतील. पण ग्रामीण भागामध्ये जी कलाकुसर आहे, ज्या काही आज महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल, उमेदच्या माध्यमातून अनेक सक्षम झालेले गट असतील, आता ह्या सगळ्या जे काही बनत आहे ग्रामीण भागामध्ये, याला खरं बाजारपेठ, मार्केटिंग हा खऱ्या अर्थानं प्रश्न आज ग्रामीण भागातल्या, तुम्ही जसं म्हटलं की महिलांच्या पुढं मोठा आवासून उभा आहे. त्यासाठी आपल्याला तालुका पातळीवरती मार्केटिंग व्यवस्था उभा करावी लागेल. आणि हे जे गट आहेत, हे महिला बचत गट असतील, काही उमेद म्हणजे लखपती दीदी असतील, या सगळ्यांची एक साखळी आपल्याला तालुका वाईज बांधावी लागेल. आणि मग तालुका, जिल्हा, राज्य, डोमेस्टिक मार्केट आणि जागतिक मार्केट इथंपर्यंत घेऊन जावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये भरपूर आहे. अगदी आपण जर येवला पैठणी किती मोठी प्रसिद्ध आहे. आज आपण गेलो तर हात मागावरती कारागीर त्या ठिकाणी ती विणत आहेत. तिलाही आपण मार्केटिंग मोठ्या प्रमाणामध्ये उभा करणं गरजेचं आहे. आज ग्रामीण भागामध्ये अनेक महिला वेगवेगळे प्रोडक्ट बनवत आहेत, त्यांनाही मार्केटिंगची व्यवस्था उभा करायला आहे आणि त्याच्यात गुंतवणूक करावी लागेल. पण सर, ह्याच माऊलीचा मुलगा म्हणजे गावातले अनेक तरुण पिढी शेती नाही करत आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पोराला अनेक जण मुली देत नाहीयेत.
तो रोजगार मग कुठेतरी सत्ताधारी पक्ष उद्योजकतेला जास्त मोठं करते आणि कृषी क्षेत्राकडे कमी लक्ष देत आहे ना. नाही, आता मला वाटतं की आपण त्याच्यावर एवढ्या मगाच्यानं ताई चर्चा केल्या. आता काय आहे की शेतकऱ्याची पोरगीच म्हणते शेतकरी नवरा नको गं बाई, अशी परिस्थिती आहे. काय कारण संत नामदेवांचा एक अभंग आहे की वळचणीचं पाणी आड्याला गेलं. आपल्याला वाटायचं वळचणीचं पाणी आड्याला जाईल कसं, पण हिंदुस्थानातल्या राज्यकर्त्यांनी ते वळचणीचं पाणी दाबीत दाबीत आड्याला नेलं आणि नामदेव महाराजांना सांगितलं खाली वाकून बघा, आम्ही तुमचं सत्यात उतरलेले आहे. आणि म्हणून मला वाटतं की आज खेडेगावामध्ये तुम्ही जर आला तर आज अनेक मुलं 40शी झालेली आहे, पण आज त्यांची लग्न नाही आहेत. त्याचे परिणाम दुष्परिणाम हे जाहीररित्या चर्चा करण्यासारखे नाही आहेत, पण ते मोठ्या प्रमाणामध्ये आज उमटायला खऱ्या अर्थानं लागलेले आहेत. मी असं नाही म्हणणार की मुलींची चुकी आहे, नाही आहे. कारण सभोवताल जे वातावरण आहे आपण जे बघतो त्या वातावरणाचा आविष्कार, त्या वातावरणामधलं असणारं एक व्यवस्था, तिचं स्वरूप, ह्यावर आपण आपलं जगणं ठरवत असतो. लक्षात घ्या तुमच्या. आणि म्हणून आज गावगाड्यातलं जे जगणं आहे ते इंद्रजित भालेरावांच्या एक कविता आहे, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल रे माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खात्यात जीवाला कसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. खऱ्या अर्थानं असं हे विदारक चित्र आज खऱ्या अर्थानं गावगाड्याचं. आणि म्हणून या देशामध्ये 2 देश आहेत ताई, एक इंडिया आहे आणि एक भारत आहे. आणि ही दरी आता फार मोठी आहे, इंडिया आणि भारत. त्यांचा काही कुणाचा इंडियावाल्यांचा भारताशी संबंध राहिलेला नाही. आणि भारतातले लोक, भारतवासी या इंडियावाल्याकडं फक्त मान वर करून बघत आहेत. अरे हे कुठं निघालेले आहेत, लक्षात घ्या तुमच्या. आणि म्हणून मला वाटतं की गावगाड्यातला तरुण आज आगतिक झालेला आहे. आणि म्हणून तो मरणालाही भेट नाही, मरणालाही भेट नाही, म्हणून तो कुणाच्याही भवनावरती चालत निघालेला आहे. भले ती संसद असू नाहीतर विधानसभा असू. सिंहासन मराठीतला एक गाजलेला सिनेमा होता. त्या सिंहासन सिनेमातली कथा आणि सध्या राज्याचं राजकारण जी परिस्थिती आहे, कुठेतरी वाटतंय का मिळतं जुळतं चालू आहे? असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले होते की ज्या लायकीचे लोक त्याच लायकीचे राज्य करते. लक्षात आलं का? आपण असं नाही म्हणून चालणार कधी. राजकारणाची गटारगंगा झाल्या का झाल्या, हा मी जबाबदारीनं शब्द वापरतो. राजकारणाची गटारगंगा झाल्या का झाल्या, पण हात कुणी घालायचा? जे सज्जन आहेत, जे विद्वान आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांना सगळं कळतं, काय ती सगळी बुणगे आहेत. म्हणजे जरा शुद्ध शब्द वापरला, बुणगे आहेत. लक्षात आलं? ते हात बी घालत नाहीत, ते टेकाव बसलेले आहेत आणि टेकाव बसून ते ज्ञान पाजळत आहेत. काय अरे उपाशा पोटी ज्ञानाचा उपयोग होत नाही. ही गटारगंगा साफ करायला कोणी तर हात घाला. मग ते काय म्हणत आहे, हात घातला तर हाताला घाण लागल, हाताला घाण लागले तर स्वच्छ प्रतिमा आमची मलिन होईल. आता तुमची प्रतिमाही मलिन होऊन द्यायची नाही, गटारही साफ होऊन द्यायचं नाही, आणि ते साफ झालं पाहिजे ही भावना बी ठेवायची. आणि मग गटार का झालं याच्यावर मात्र हे रात्रंदिवस चर्चा झोडत बसलेले आहेत. कुणीतरी त्याच्यामध्ये हात घालावा लागेल, ते स्वच्छ करावं लागेल. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून म्हणून सज्जनानो बघू नका, ज्ञानाचा महापूर आता पाजळत बसू नका. आता थोडा जरा गटारगंगेमध्ये या हात घाला आणि ही गंगा स्वच्छ करूया. बरं तुम्ही नाही आला तर जे आहेत त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. पण ते तोडा फोडा आणि राज्य करा हे तुम्हाला योग्य वाटतंय का? असं आहे, तुम्हाला या देशावरती अनेक सत्ता आल्या, 700 वर्ष
मोंगलांची सत्ता होती, विजापूरकरांची सत्ता होती, आदिलशाची सत्ता होती, अनेक राजे या हिंदुस्थानामध्ये आले. ते काय तिने तुम्हाला राज्य चालवायचं असेल तो झोडावं लागतं, फोडावं लागतं, तरच तुम्ही सत्तेच्या पर्यंत जाऊ शकता ना. हिथं म्हणजे काय हे आहे का बरं, पंढरपूरची दिंडी निघाली आपलं आणि टाळ वाजवत खाईत सगळे सुखी राहावं म्हणत जायचं ही नाही. ही एक वेगळा रस्ता आहे, लक्षात घ्या तुमच्या. कारण व्यवस्था मला माझ्या हातामध्ये घ्यायची आहे. पूर्वीचा काळ राजा तलवारीच्या टोकावर जन्माला यायचा, राजा बंदुकीच्या नळीतून जन्माला यायचा, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा आता हे दुबळं बोट जन्माला घालेल, मताच्या पेटीतून जन्माला येईल. आता जन्माला आम्हीच घालतोय ना त्या राजाला, त्या राजाचे आम्ही बाप आहोत. मग जो बाप आहे त्याला कळलं पाहिजे ना कार्ट कसलं जन्माला घातलं पाहिजे, कुणाला तिथं ठेवलं पाहिजे, हे त्या बापालाही कळलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं तोडा झोडा फोडा, शेवटी जे फुटत आहेत, तोडा झोडा फोडा जे होत आहेत, त्यांना जन्माला कोणी घातलं रे बाबा? आम्हीच घातलं. जन्माला घालणारे बी आम्हीच, ते तुटले फुटले तर नावं ठेवणारी बी आम्हीच, परत गावात आल्यावर सत्कार करणारे बी आम्हीच, परत खांद्यावर घेऊन नाचणारे बी आम्हीच. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. आता आम्ही जर त्यांच्या कुऱ्हाडीला दांड बसत असेल तर ते हायगाय करतील आम्हाला तोडायला, ते तोडणार, ते फोडणार. तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून मला वाटतं की हे काही फार काही लोकांना वाटतं की फारच जागतिक घडायला लागलेले. हे कुणाला वाटतंय? टेकाव बसलेल्याला वाटतंय. त्याला काय करायचं नाही अजिबात, लक्षात घ्या. म्हणजे गावात 4 रिकाम टेकडी असते, ती शेतात बी जात नाही, गोठ्यात बी जात नाही, शानघाण बी करत नाही, वैरण बी आणत नाही, निव्वळ जेवायचं, कपडे मस्त घालायचे. मी मगाशी म्हणलो टेरिकोट कपड्याचे 2-4 ड्रेस असलं की 2-4 वर्ष जाते ती. आणि मस्त पाराव याचं, पाक अमेरिकेपासून रशियापर्यंत पोचायचं. हायगाई करायची नाही. ह्याच्या घरात एखादा आजारी पडलं तर दवाखान्यात जायला पैसे बी नसते ती. पण बोलताना मोदीचं चुकलं, ते पवार साहेबांना काही कळलं नाही, अमित शहाचं आता काही खरं नाही, अरे तुझं पाक बिघडलंय, त्याला मिठाला पैसे नाही. तर अशांची संख्या जास्त वाढली, लक्षात घ्या तुमच्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये चांगल्या माणसांनी स्पष्ट भूमिका घेऊन धैर्यानं पुढं आलं पाहिजे. आता तो वादाचा मुद्दा होईल. आजचे आमचे सगळे विद्वान, आता विद्वान कोणाला म्हणायचा हा सुद्धा, काही लोक म्हणतात 4 पुस्तकं वाचले की विद्वान झाला, काही म्हणतात त्याला 1 डिग्री शाळेची मिळाली, PhD झालात की तो विद्वान झाला. आता विद्वानाच्या सुद्धा व्याख्या बऱ्याचशाच आहेत. काही म्हणतात 4 पुस्तकं लिहिली की तो विद्वान झाला, कोण म्हणतं तो IAS झाला की तो विद्वान झाला. म्हणजे त्याला 1 डिग्रीचं भिंडूळ चिकाटलं की तो विद्वान होतो. पण ह्या विद्वानांनी समाजाला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. आता ह्याच्या वाद होईल, मग ह्यानं हे दिलं, त्यानं ते दिलं. अरे बाबांनो, ह्या विद्वानांना मला सांगायचं आहे, समाजाला दिलं संत तुकोबाने. कोणत्या विद्यापीठात गेले, कोणती डिग्री होती? ज्ञानोबाकडे कोणती डिग्री होती? कुठली होती आमच्या साधू संतांच्याकडे डिग्री? पण तिने समाजाला दिशा दिली. आजचे सगळे विद्वान हे गुलाम आहेत. कोणाच्या तरी वाढदिवसाला जायचं आणि स्टेजवरनं भाषणं ठोकायचं, एवढंच काम आजच्या विद्वानांना खऱ्या अर्थानं राहिलेले आहे. एखादी डिग्री मिळाली की त्या डिग्रीच्या जोरावरती सरकारी जावाई बनता येईल का, एखादं पद आपल्याला सरकारमध्ये मिळेल का, याच्या पलीकडं आजच्या विद्वानांचं फार मोठं काम आहे असं मला वाटत नाही. इगवले गावात उद्या दादा कोंडके यांच्या स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत. तर तुम्हाला दादा कोंडकेंचे कुठले चित्रपट आवडतात आणि एखादा तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल की गाणं किंवा डायलॉग? काय आहे की दादा कोंडके यांचा संदर्भ आला की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं कुठला आवडत नाही पिक्चर असं कुणाला विचारलं तर कोणच म्हणणार नाही हे आवडत नाही. एकाच एक होता काय. आणि त्यांनी, मला माहीत नाही त्यांना काय पुढचं भविष्यातलं कळत होतं का काय माहीत नाही, एकटा जीव सदाशिव नावाचा पिक्चर काढला. मला आता वाटायला लागलं ते माझ्यावरच संदर्भ देऊन काढला का काय. हा गमतीचा भाग जाऊ दे. पण सगळे पिक्चर जर त्यांचे बघितलं, त्याचं चित्रण बघितलं
तर हे ग्रामीण भाषेशी ग्रामीण मातीशी नाळ जोडलेलं सगळं त्यांचं चित्रनाथ सिनेमातलं वर्णन होतं. आपण त्याला असं म्हणू की त्याला आपण दुहेरी भाषा काही ठिकाणी आपण म्हणतो की संदर्भ त्याला वेगवेगळे, एकाच शब्दाला अनेक संदर्भ, अशा अनेक संदर्भातून खऱ्या अर्थानं ते समाजाची जागृती करत होते. आणि त्यांची जी बोली भाषा होती ती गावगाड्यातल्या माणसाला ती आपली वाटायची. लक्षात घ्या, त्यांचा हावभाव, त्या कलाकारांचा असणारा पेहरावा, त्यांच्या गाण्याच्या चालीरीती, ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कला सादर करायची, ती असणारी घरं, त्या ठिकाणी एखादा तमाशाप्रधान पिक्चर असला तर गावातला वडाचं झाड, त्याच्या झाडाखाली तमाशाचं उभा राहिलेलं फळ, किंवा आला थंडीचा महिना, शेकोटी पेट, म्हणजे ही जी काही त्यांची गीतं होती ही आमच्याशी मिळती जुळती होती. पण मला दादा कोंडके हे भावले कुठं? आज जे मराठी भाषा वाचली पाहिजे, आज काही लोक मराठी भाषेचा आडून राजकारणाचा जागर मांडत आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं दादा कोंडक्याला अभ्यासला पाहिजे होता. जो काळ हिंदी सिनेमांचा हिमालयाचा शिखरा एवढा होता, मोठा, एवढ्या उंचीवर पोचला होता, राज कपूरपासून मनोज कुमारपर्यंत ही दिग्गज माणसं त्या काळामध्ये हिंदी सिनेमामध्ये होती. अशा काळामध्ये माझा एकटा दादा कोंडके त्यांना भारी पडला होता. खऱ्या अर्थानं मराठी भाषा या महाराष्ट्रामध्ये टिकवण्याचं काम, रुजवण्याचं काम, मराठी भाषेकडं मराठी माणूस प्रेषक म्हणून खिडकीवरती खेचण्याचं काम, हिंदी भाषेला, हिंदी सिनेमाला मागं पाडण्याचं काम जर त्या काळात कुणी केलं असेल तर ते दादा कोंडकेंनी केलं. आणि म्हणून असं एवढा मोठा महान कलाकार की ज्यानं मराठी भाषेला समृद्धी दिली, वैभव दिलं, त्याची आठवण मात्र आम्हाला फारशी राहिली नाही. आणि म्हणून गोपीचंद पडळकर आणि मी ठरवलं की दादा कोंडक्यांच्या गावामध्ये दादा कोंडक्यांचं भव्य दिव्य स्मारक उभा करायचं. 8 तारखेला त्यांची जयंती, त्या पहिला फंड मी 50 लाख रुपये माझ्या आमदार फंड मी त्या ठिकाणी दिला. त्याची सुरुवात आम्ही 8 तारखेला करतोय. ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे येणार आहेत. एखादा डायलॉग दादा कोंडकेंचा किंवा गीत म्हणून दाखवताल का? नाही, असं मला आता काय एखादा नाही, दादा कोंडकेची गाणी एवढी आहेत की ते अनेक एखादं म्हणून दाखवलं. एखादं नाही, आता मला काही एवढं पूर्ण पाठांतर अलीकडच्या काळामध्ये ते गाणं ऐकायला लागलं की मग आपल्या ध्यानात येत जातं. काय मी सांगतो की त्या काळामध्ये मी पांडू हवालदार असेल काय, असे अनेक पिक्चर, हिंदी पिक्चरसुद्धा दादांचे 2-3 आले होते. हे सगळे पिक्चर त्या काळात आम्ही बघायला जायचं. आम्हाला दादा कोंडक्यांचे पिक्चर आवडायचे. म्हणजे पहिला नट आमच्या आवडीचा कलाकार हा आमच्या काळातला, त्या काळामध्ये दादा कोंडके, त्याच्यानंतर मराठीमध्ये अशोक सराफ, हे सगळ्यांचा निळूभाऊ होते, निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, दिग्गज माणसं खऱ्या अर्थानं झाली. आता अलीकडं बाहेर माझा मराठी पिक्चर मी बघितला तो बाहेरची साडी एक कुटुंबावर बघितला. त्याच्यानंतर एक तो काय नाव, परशा का काही भूमिका केलेली होती, हां, तो एक मी पिक्चर मराठी बघितला. त्याच्यानंतर काही मराठी पिक्चर बघायचा योग आला नाही. हिंदी पिक्चर मात्र मी जे बघितलं ते मनोज कुमारचं मी जास्त हिंदी पिक्चर बघितलं आणि राजकुमारचं. आणि त्याच्यानंतर हिंदीमध्ये माझा आवडता नट हा नाना पाटेकर. मी नाना पाटेकराचं मात्र सगळे आवर्जून पिक्चर बघितलं, बाकी काही फारसा नाही. तुमची भूमिका जर करायची ठरली चित्रपटात तर नाना पाटेकर करावी की सयाजी शिंदेंनी करावी? काय असतं तुम्हाला मी एक सांगतो की समाजाला 2 गोष्टी लागत असतात, एक खलनायक आणि एक नायक. मी भाग्यवान आहे, तुम्ही सगळे अभ्यासू पत्रकार आहात. तुम्ही पत्रकार म्हणजे हा राज्याचा हेर असतो, डोळे असतात. आणि या राज्याच्या राजकारणाच्या पटलावरती हा सुद्धा एक मोठा सिनेमाच आहे काय. आणि यामध्ये मला कधी कधी नायकाच्याही भूमिका मिळाल्या, कधी कधी मला खलनायकाच्याही मिळाल्या काय.
आणि अशा दोन्ही भूमिका करायची संधी मिळाल्यामुळं मला वाटतं आता नवीन काही पिक्चर काढून त्यात भूमिका दाखवायची गरज आहे असं मला वाटत नाही. काय तुमच्या लक्षात आलं की दिल्लीला आता आंदोलन झालं त्यावेळी मी खलनायक होतो, लक्षात आलं का? आणि त्याच्यानंतर काय काय वेळा काही प्रश्नावर मी आक्रमकपणानं एस टीच्या प्रश्नावरती मी रस्त्यावर आक्रमकपणानं आलो, त्यावेळी मी नायकाच्या भूमिकामध्ये आलेलो होतो. शेतकऱ्याचा प्रश्न एखादा हातामध्ये घेतला, रस्त्यावर लढाई उभा राहिले की त्यावेळी नाही. एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं महाराष्ट्राचं, तर कुठला निर्णय घेतात? कसं आहे की एक दिवसाचा मुख्यमंत्री वगैरे हे पिक्चरमध्ये काही होतं, 3 तासामध्ये लेकरंही होतात आणि त्या लेकरांची लग्नही होतात. काय लक्षात? आणि त्यांचा दुःखाचा संसार सुखाचाही होतो आणि सुखाचा संसार दुःखाचा होतो. कारण 3 तासामध्ये रडणं बी बघायचं, हसणं बी बघायचं, लक्षात आलं का? दारिद्र्य बी बघायचं, श्रीमंतीही बघायची. काय तर हे तसा कधी होत नसतं. तुम्हाला मी सांगतो, याच्यामध्ये फार मोठे परिश्रम करावे लागतात. अचानक राजकारणामध्ये फार कमी लोकांना मिळत असतं. इथं आम्ही 40-40 वर्ष चळवळीमध्ये राबलो आणि म्हणून या क्षितिजापर्यंत मी मगाशी म्हटलं की देवाभाऊसारखा माणसाच्या आशीर्वादानं पोचता आलं. कारण असं नाही आहे की एकदम कोणतरी आला उठला गेला. ठीक आहे, सोन्याचा चमचा घेऊन येणारे वंश परंपरेनं जाणारे आहेत, परंतु तो काळ हळूहळू आता संपत चाललेला आहे. म्हणून अजून मी तुमच्या या प्रश्नावर तरुण पिढीला आव्हान करेन की तुम्ही धोरणकर्ते बना. लक्षात आलं? तुम्ही धोरणकर्ते बना, तरच समाजाचं भलं होऊ शकतं, कारण ती संधी आहे. एक शेवटचा आहे की तुमच्या फिटनेसचा राज काय आहे आणि तुम्ही जेवण काय करता, तुम्हाला काय आवडतं? मी असं आहे की मी तुम्हाला जर म्हटलं जेवणाच्या बाबतीमध्ये, तर मी लहानाचा मोठा शेताभातात झालो. त्यामुळं मला शेताभातात जे काही आमच्या निर्माण होत होतं त्याच्या आवडीनिवडी मला आजही मी त्या जपल्या आणि त्याच्या एवढ्या चांगल्या आवडीनिवडी असूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला पटणार नाही की मी पावसाळ्यामध्ये 100% 3-4 वेळा हुलग्याचं माडगं पितो आमच्यात आता. आणि ते हुलग्याचं माडगं आम्ही ते उमे हुलगा गावात आमच्या बरेच लोक लावतात. ते हुलगाचं बी आम्ही मोग्यात राखेत घालतो आणि 2-4 महिने झालं की दुर्डीत घालून ते साफ करतो आणि मग ते दळायचं. त्याच्या पिठाचं माडगं गूळ घातला की त्या माडग्याला चव एवढी मस्त येते. त्याला फक्त बाहेर पाऊस पडायला पाहिजे, थोडं जरा आपण भिजल्यासारखं पाहिजे. रानभाज्या ज्या काही रानामध्ये निर्माण होतात पावसाळ्यामध्ये, पातळीच्या भाजीपासून करटुले, हे पुन्हा रानभेंडी, हे सगळं घेत असतो आम्ही. वांग्याचा भरता मला आवडतो. तुम्हाला पुढं जाऊन सांगेन. मांसाहार करत नाही का? मासे, बोकड, मेंढी? नाही, आता तो अजून एक तुम्हाला मी आठवण म्हणून सांगेन. परवा मी अजून एक खेकडं धरायला जातो वड्याला. काय आता परवा मी गावात 100% आठवड्याला मी खेकडं खायला जातो. आम्ही ते खलबुत्यात घालून चेचून धोतरात घालून पिळून त्या खेकड्याची कढी काय एवढी जबरदस्त असते. खलबुत्यात खेकडं चेचायचं, पाणी घालायचं गरम, धोतराच्या ह्याच्यात ते पिळायचं पाणी आणि नंतर लसूण, खोबरं, जिरं सगळं फोडणी द्यायची, त्याच्यात ते टाकायचं. त्या कढीला चव कुठल्या हाटेला चव येत्या तुम्हाला मला सांगतो. अजूनही मी गावात गेलो की आम्ही गावातल्या कोंबडं बिंबडं घेऊन आम्ही बिश्या करून पोरं आजही मी खात असतो. आहारामध्ये जे तुमच्या शेताभातामध्ये आहे ते तुम्ही खऱ्या अर्थानं खावा. मी आज चपातीपेक्षा बाजरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी याला मी जास्त महत्त्व देतो. दही आणि मला ठेचा खायला आवडतो. मग तो ठेचा आता मला माहीत नाही इकडं कशी बनवते ती. इकडं मी ठेचा आज मागितला, नुसत्या मिरच्या अशा मिक्सरमध्ये फिरवते ती आणि शेंगदाण्याचं कूट झाला ठेचा. नाही, शेंगदाणं भाजलं पाहिजे, ती मिरची भाजली पाहिजे, टमाटा भाजला पाहिजे. टमाटा, मिरची, शेंगदाण्याचं कूट, लसूण, थोडं जिरं आणि कोथिंबीर ह्याचा जर ठेचा केला तर वाटीभर खातोय माणूस आणि त्याच्यावर 2 भाकरी खाल्ल्या पाहिजे. त्यात आज सगळी कुठल्या हॉटेलला जेवलो, जर हायफाय हॉटेलला जेवलो तर
ते 10-12 जणाला फोन करून सांगताय मी 5 स्टारला जेवून आलो. काही जेवून आलाच? 5 दिवसाची गिरवी आणि कलर घातलेलं ते कलरचं भाजी, काय त्याला चव का ढवू आहे, काय आहे त्याला? पण काय लोकांना असं झालंय, चमच्यानं टोचून खाल्लं की शान आहे, हातानं खाल्लं की गावंडावळ आहे म्हणते ती. लक्षात घ्या. आणि म्हणून मी मुंबईला येत असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये ज्वारीचं पीठ असतं, माझ्या गाडीमध्ये भाजीपाला असतो, मी घेऊन येतो. मी इकडं जरी आलो दौऱ्यावर कुठे बी कार्यकर्त्यांना फोन लावतो, अरे घरातनं भाकरी बांधून आणा, मेथीची भाजी आणा, पालकाची भाजी आणा, पातळीची भाजी आणा, गोहळाची भाजी आणा. आंबाड्याच्या भाजीचं हुंड किमान मी 15 दिवसातनं 1-2 वेळा खातो. आता आंबाड्याच्या भाजीचं उकडलेलं हुंड जे आहेत ते शहरातल्या माणसांना आंबाड्याची भाजीच काही माहीत नाही. लक्षात आलं का? त्याला वडापाव, गरम भजी, मिरचीची भजी, मिसळपाव, पावभाजी, काय पुन्हा काय त्याला डोसा, स्पेशल डोसा. कुठं डोसा? मसनात जाऊन बसा, काय त्यानं काही उपयोग नाही. आज मी झोपतो 12 वाजता आणि उठतो 5:45-6 वाजता. कधीही घड्याळ लावलं नाही, पण कधीही 6च्या पुढं जात नाही. मी सकाळी 1 तास चालतो, 1.5 तास प्राणायाम व्यायाम करतो, होमिओपॅथिकाचं औषधं खातो, ॲलोपॅथिक खात नाही, व्यवस्थित आहे. वय 61 झालं तरी मला उठल्यावर वाटतं सगळ्या घरादारांना कामाला लागावं. आता फ्रेंडशिप डे आहे, त्याच्याबद्दल तुम्ही राजू शेट्टींना काय सल्ला देऊ शकता? राजू शेट्टी खरोखर आम्ही दोघं मैत्री म्हणून आम्ही नाही जगलो, तर चळवळीतले एक जीवाभावाचे कौटुंबिक सहकारी म्हणून आम्ही जगलो. एक त्यांचं उदाहरण मी सांगेन की ते आज पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातून मी सांगत आहे. संघटनेमध्ये एकदा असा आमचा वाद वाढला होता निवडणुकीच्या संदर्भामध्ये, आणि कुणाला कशा उमेदवाऱ्या द्यायच्या किंवा संघटनेतली पदं काय पद्धतीनं द्यायची. आज शिबिर होतं आमचं आणि संध्याकाळचा मोठा वाद वाढला. आणि त्यावेळी माझेच सहकारी उल्हासदादा जे आमदार झालेले होते ते थोडंसं दादा आमच्या आक्रमक पण भोळा माणूस उल्हासदादा. आणि दादा म्हणले, सदाभाऊ तू शरद जोशींच्या संघटनेतनं नंतर आलायस, हे स्वाभिमानी संघटना आम्ही स्थापन केल्या, आम्ही तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही, बाहेरच्याने बोलायचं नाही. थोडं मी निराश झालो थोडा आणि मी निघून आलो घराकडे. आणि मी घरामध्ये निघून आल्यावर मी घरात जे जेवण असेल ते जेवलो आणि मी झोपलो. 11-11:30 वाजले असतील या, आणि राजू शेट्टींचा मला फोन आला. फोन आल्यावर म्हणले, सदाभाऊ काय चाललंय? काय नाही म्हटलो, झोपलो. म्हटलं तुम्ही जेवला का? मी म्हटलं मी जेवलो. नाही म्हणले, माझी शपथ घेऊन सांगा तुम्ही जेवला का? अहो म्हटलं मी जेवलो. नाही मला जेवलंय असं वाटत नाही, तुम्हाला ते बोलले, मी तुमची माफी मागतो, पण मी अजून जेवलेलं नाही, तुम्ही माझ्याबरोबर जेवला पाहिजे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे तुम्ही जेवा, आता मी जेवले. नाही त्याशिवाय मी घास तोंडात घालणार नाही. फोन चालू होता, त्याने तिकडं जेवणाचं ताट घेतलं, मी इकडं जेवणाचं ताट घेतलं. मी म्हटलं हां खावा तुम्ही. मी आपला उगाच भाकरीला 2 थोडे घेतला भात असा. नाही म्हणले, तुमच्या तोंडाचा आवाज येत नाही खाताना. आणि मग मी ज्यावेळी खायला आवाज लागलो त्यावेळी तिने तोंडात तिकडं घास घेतला. मला वाटतं हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चनचं एक पिक्चर कुठला तरी आहे त्याच्यामध्ये असं. हां, तर ही दृष्टी अशी जपली आम्ही. आता आम्ही इंदापूरला परवा कोर्टामध्ये तारीख होती. आम्ही दोघं फार लिमिटेशनमध्ये बोलतो. आणि कराडला योगायोगानं ते ज्या पेट्रोल पंपावरती तेल घालत होते त्याच पंपावरती माझी गाडी गेली. माझ्या गाडीतनं घरातनं मला भाकरी बांधून दिलेल्या होत्या, भाजीन ती. मी त्यांच्या पियाला बोलवलं आणि मी माझी भाकरी 2 भाजी दिले. म्हटलं नेऊन दे जा, खायला घाल त्याला. म्हटलं काय. ती ज्यावेळी त्या गाडीत गेली त्यावेळी त्या पियाला म्हणले, तो अजून जेवलेला नाही बघ, त्यानं जेवण बांधून आणले, आता 12 वाजून गेल्या, काय माणूस आहे का तो? हे माझ्याजवळ जरा मी खाल्लंय म्हणा, हे राहिलं, हे माझं बितवलं, त्याला द्यायचा खायला. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही मनापासून प्रेम केलं. याचं कारण तुम्हाला मी सांगेन की आमचा जो लढा होता ना, ह्यो लुटणाऱ्यांच्या विरोधामध्ये होता, सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये होता. आणि म्हणून धनदांडगे कितीही उंचीवर असले
ते कोणत्याही महालात राहत असले तरी सुद्धा आमच्यासारख्याला त्याचा कधीही हेवा वाटला नाही, कारण आम्हाने तळातल्या माणसाला बरोबर घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं, मला जर परमेश्वराने विचारलं पुढच्या जन्मामध्ये तू आणि कुठं जन्माला यायचं आहे, तर मी परमेश्वराला नम्रपणानं हात जोडून सांगेन की जिथं 2 वेळच्या घासाची लढाई सुरू आहे, 2 वेळच्या तोंडाच्या मिळवणीची लढाई सुरू आहे, अशा घरामध्ये मला जन्माला घाल, कारण मला त्यांच्यासाठी परत नव्यानं संघर्ष उभा करता येईल. आज तंत्रज्ञानाची जर झेप बघायची झाली तर आपल्या लक्षात येईल की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाची खऱ्या अर्थानं प्रगती झाली. नाविन्य किंवा नवनवीन हे तंत्रज्ञानानं या जगामध्ये जन्माला घातलं आणि त्याचा स्वीकार आपण ज्याने केला त्यांना पंख फुटले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून लेट्सअप हा जो काही आपला ग्रुप आहे, खऱ्या अर्थानं या ग्रुपच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक प्रश्नावरती लेट्सअप या मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाला न्याय खऱ्या अर्थाने मिळाला. आणि मला वाटतं की आपण शेतकऱ्याचा प्रश्न उचलून धरला, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जोडधंद्याच्या प्रश्नावरती आपण जे काही शेतकरी नेते लढा देत होते त्यांच्या बाजूनं आपण खऱ्या अर्थानं उभा राहिला. म्हणजे अन्नदात्याच्या बांधावरती, अन्नदात्याच्या शिवारामध्ये लेट्सअप हा आपला सगळा ग्रुप सातत्यानं काम करत त्यांना ऊर्जा देत राहिला. त्याबद्दल मी लेट्सअप ग्रुपला आणि या सगळ्या मीडियाचे जे काही सगळे या ठिकाणी काम करत आहेत या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अल्पविधीमध्ये आपण सगळी मेहनत घेऊन सगळ्या टीमनं या महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक अंगलनं आपण अभ्यासपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं, त्याबद्दल धन्यवाद. भाऊ धन्यवाद. तुम्ही आज आमच्यासोबत आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात, चांगला संवाद झाला, आमच्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.